नाना पाटेकरांच्या त्या नटसम्राटमधील कुणी घर देता का रे घर, अशा पद्धतीनं तर या चिमणीला म्हणायचं नसेल ना. घराच्या खिडकीला अशा पद्धतीने काडी काडी तिनका गोळा करून या चिमण्यांनी या ठिकाणी घरटं तयार केलं. आणि या चिमणीची ती उलघाल आणि ते सारखं खिडकीमध्ये येऊन एक प्रकारचं ओरडणं, आवाज देणं बघून सहजच मनाला प्रश्न पडला की हिला काहीतरी मागायचं असावं. आणि म्हणून त्याचा शोध घेण्याचा मी या निमित्ताने प्रयत्न केला. आणि ती ज्या ठिकाणी रोज येऊन बसते ना, त्या खिडकीच्या जवळ घराच्या कंपाऊंडला तिला एक आज अशा पद्धतीने सुंदर असं घर या ठिकाणी बांधून देण्यात आलेलं आहे. आणि बघता बघता त्या ठिकाणी अशा पद्धतीने चिमण्यांनी आणि इतर पक्ष्यांनी गर्दी करायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि एकाच दिवसामध्ये अशा पद्धतीने या चिमण्यांच्या एका जोडीनं त्या ठिकाणी त्या घराचा ताबाही घेतलेला आहे. कुणालाही वाटतं की मला एक सुंदर असं घर असावं, परंतु आपल्याला जसं वाटतं मला सुंदर घर असावं, त्या पद्धतीनंच या पक्ष्यांना आणि प्राण्यांनाही वाटत असतं की मला एक सुंदर घर असावं. म्हणून या निमित्ताने गोष्ट जरी छोटी असली तरी या ठिकाणी अशा प्रकारे पक्ष्यांना राहण्यासाठी कुठेतरी एक आडोसा निर्माण करणं गरजेचं आहे. त्यांना एक छत उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करून बघितला. आणि खूप सारे असे पक्षी त्या ठिकाणी येऊन राहायला लागले, थांबायला लागले. आज तर त्यांनी घराचं सगळं असं परीक्षण करून बघितलं, घर कसं आहे. नुसतं घरच नाही तर पोटालाही काहीतरी खाण्यासाठी आवश्यकता असते. आपण शेतामध्ये पिकवलेल्या मालावरती सर्वांचाच अधिकार असतो म्हणतात ना, त्या पद्धतीने बाहेर असं त्यांना जर खायला ठेवलं तर ते अशा पद्धतीने येऊन या ठिकाणी आनंदानं त्याचा आस्वाद घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. घराच्या अंगणामध्ये थोडंसं पाणी आणि थोडासा चारा असा जर ठेवला तर सर्व प्रकारचे पक्षी या ठिकाणी आपल्याला आलेले बघता येईल. सध्या आता पितृपाठाचा महिना आहे. कावळ्यांचाही संख्या भरपूर आहे, खरुतई पण आहे, चिवतई पण आहे. सर्वच असे एका प्रकारे गुण्यागोविंदाने या ठिकाणी येऊन आपल्याला या ठिकाणी या जेवणाचा आस्वाद घेताना आढळून येईल. हा व्हिडिओ करण्यामागील कारण एकच आहे का पितृपक्षाचा हा महिना असताना कावळ्यांना असेल, चिमण्यांना असेल, या ठिकाणी आपण अन्न उपलब्ध करून दिल्यास पुण्य मिळतं असं म्हणतात. पण आमच्याकडे मात्र सदोदित अशा पद्धतीचा चारा या प्राण्यांना आणि पक्ष्यांना या ठिकाणी उपलब्ध आहे. आपणही अशा पद्धतीने प्रयत्न करावा जेणेकरून या मुक्या प्राण्यांना, पक्ष्यांना आपल्या हक्काचं घर या ठिकाणी उपलब्ध होईल. आणि आपल्याला जसं वाटतं ना माझं घर सुंदर असावं, त्याच पद्धतीनं सुंदर घरही या पक्ष्यांना उपलब्ध होईल. आणि ते आपल्यासारखेच गुण्यागोविंदाने या पृथ्वीवरती राहू शकतील. धन्यवाद मित्रांनो.